आनंदाची बातमी आहे। औरंगाबाद मधल्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धीने 3 बाळांना जन्म दिलाय। समृद्धी प्राणी संग्रहालयातील वाघिणीचं नाव आहे आणि तिने 3 पिलांना जन्म दिलाय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 3 पिलांपैकी एक पिल्लू पांढरा आहे। तिन्ही पिलं अगदी गोंडस आणि धडधाकट आहेत। 15 दिवसांपूर्वी तिने या पिलांना जन्म दिलाय। समृद्धीचा सुद्धा जन्म याच उद्यानात झालाय। याच उद्यानातील सिद्धार्थ आणि समृद्धीची ही पिल्लं आहेत। अजून तरी या पिलांना लोकांसमोर आणलेलं नाही। अजून या गोंडस आणि गोड पिलांना बघण्यासाठी नागरिकांना 1 महिना थांबावं लागणार आहे, कारण पिलं अजून लहान आहेत आणि त्यांना माणसांची सवय नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो। आणि याविषयीच अधिक माहिती घेऊया। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहे। सिद्धार्थ, आपण बघतोय समृद्धीने 3 पिलांना जन्म दिलेला आहे। औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी आहे, काय सांगशील? निश्चित संदीप, गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे प्राणी संग्रहालयामध्ये वाघ असतील किंवा बिबटे असतील यांची लहान पिलं बघायला भेटली नव्हती। मात्र समृद्धीच्या रूपानं आता ती लहान 3 पिलं या ठिकाणी आलेले आहेत उद्यानामध्ये। यामध्ये जसं तू सांगितलं, अत्यंत महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की या 3 पिलांमध्ये चक्क एक पांढरं पिल्लू आहे। आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये जास्त करून पांढरे वाघ दिसतात आणि त्यांची पिलं त्या ठिकाणी असतात। मात्र या ठिकाणी ज्या पिलांचा बाप आहे तो सिद्धार्थ, तोही लाल वाघ आहे आणि त्यांची आई सुद्धा समृद्धी सुद्धा लाल वाघ आहे। मात्र त्यांचं पिल्लू पांढरं निघालेलं आहे। तर यामध्ये आश्चर्य करण्यासारखी गोष्ट यासाठी आहे की अशा पद्धतीची पिलं याआधीही भारतामध्ये अनेक उद्यानांमध्ये जन्म दिलेला आहे। लाल वाघीण जरी असली तरी त्यांनी पांढऱ्या पिल्लाला जन्म दिलेला आहे। ही तिसरी का चौथी घटना आहे भारतातली। जेनेटिकली हे शक्य होऊ शकतं। मात्र आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही, 10 दिवसाआधी या पिलांना जन्म दिलेला आहे आणि तिन्ही पिलं अत्यंत चांगली, गोंडस आणि सुंदर दिसत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की गेल्या 2 महिन्याआधी बिबट्या वाघिणीने 4 पिलांना जन्म दिला होता। मात्र ती 4ही पिलं जगू शकली नाही। त्यामुळे आता यंदा समृद्धी आणि त्यांच्या त्या तिन्ही पिलांची जे आहे उद्यान प्रशासन अत्यंत चांगली निगा पाहत आहेत। आता आम्ही त्या पिलांपर्यंत पोहोचलो, आम्ही त्यांना बघू शकलो। मात्र सामान्य नागरिकांना या गोंडस पिलांना बघण्यासाठी आणखी 1 महिन्याचा अवधी द्यावा लागेल, कारण या पिलांना माणसांची सवय नाही। लगेच ते माणसात आली तर बिथरतील किंवा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशी भीती प्रशासनाला आहे। त्यामुळे आणखी 1 महिन्यानंतर ही सुंदर मुलं जी आहेत औरंगाबादकरांना बघायला भेटतील। अगदी 1 महिन्याची प्रतीक्षा औरंगाबादकरांना बघावं लागणार आहे, कारण सिद्धार्थ आणि समृद्धीच्या या 3 पिलांना पाहण्यासाठी 1 महिना वाट पाहावी लागणार आहे। धन्यवाद सिद्धार्थ, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।